रियाची बसण्याची स्टाईल बघून अध्यायचे डोळे कठोर झाले. पण मग त्याने आपल्या पॅन्टच्या खिशात हात घालून पूर्ण ऍटिट्यूड मध्ये तिच्याकडे बघत म्हटलं, ओके मिस, एक काम कर, तूच पुढे येऊन हे गणित सोडव आणि हो, डेप्रिसिएशनचे प्रकार पण सांग. अध्यायचा सवाल ऐकून रियाचा घसा चुकला. याचं उत्तर तर तिलाही येत नव्हतं. ती टेन्शन मध्ये स्वतःकडे बोट दाखवत म्हणाली, मी? अध्यायने खिशात हात घातलेल्या अवस्थेतच रियाच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे पाहून ऍटिट्यूड मध्ये म्हटलं, हो तूच. रिया काहीच बोलू शकली नाही. तेव्हा अध्याय तिच्याकडे बघून एकदम कडक आवाजात म्हणाला, तर मग मिस, दुसऱ्यांवर बोट उचलायच्या आधी स्वतःकडे बघितलं तर बरं होईल. रिया गपचूप रागाचा घोट गिळून बसली. तेवढ्यात अध्याय ऍटिट्यूड मध्ये चालत अद्विका जवळ गेला आणि आपल्या कडक आवाजात म्हणाला, आतापासून मिस अद्विका, तुम्ही माझ्या क्लासमध्ये फक्त पहिल्या बाकावर बसणार आणि उद्या मी तुला हाच प्रश्न विचारेन. म्हणून उद्या पूर्ण तयारी करून ये आणि माझ्या येण्याआधी क्लासमध्ये हजर राहायचं. एवढं बोलून तो अद्विकाच्या झुकलेल्या चेहऱ्याकडे बघून मनातल्या मनात म्हणाला, ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे पुढे बघ काय काय होतंय. एवढं बोलून तो क्लासरूम मधून निघून गेला. तो जाताच अद्विकाने सुटकेचा निश्वास सोडला आणि त्याच्या मागे ती पण पूर्वी सोबत बाहेर पडली. दुसरीकडे रियाला आता फक्त अद्विकाचाच राग येत होता. तिला वाटत होतं की अद्विकाच सगळ्या भांडणाचं मूळ आहे, जिच्यामुळे अध्याय तिला ओरडला. ती रागाने धुमसणाऱ्या नजरेने अद्विकाला जाताना बघत होती आणि स्वतःशीच म्हणाली, हिला तर धडा शिकवावाच लागेल. अध्याय आपल्याकडे लक्ष देत नाहीये हे रियाला पचत नव्हतं. ती रागाने क्लासरूम मधून बाहेर पडली आणि कॅम्पसच्या कॉमन एरियामध्ये बघू लागली. समोरच अद्विका पूर्वी सोबत खळखळून हसत काहीतरी बोलत होती. हे बघून रियाचं रक्तच खवळलं. रिया सरळ अद्विकाजवळ पोहोचली आणि म्हणाली, अरे वा, असं वागतेस जसं काहीच झालं नाहीये. तुझ्यासारख्या मुलीच कॉलेजचं नाव खराब करतात. अद्विका दचकून म्हणाली, मला नाही कळलं. रिया रागाने म्हणाली, नाटक करून प्रोफेसरचं लक्ष आपल्याकडे खेचण्याचा ड्रामा करतेस ना तू. पूर्वीने रियाला टोकलं, रिया लिमिट मध्ये राहा. पण रिया आता ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. ती डोळे वटारत म्हणाली, तू जरा जास्तच हवेत उडतेस, हिला लाईनीवर आणावंच लागेल. अद्विकाने एक पाऊल पुढे टाकून तिच्याकडे पाहिलं. का जळतेस? तुला जमत नाहीये म्हणून माझ्यावर भुंकू नकोस. हे ऐकताच रियाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने अद्विकाला मारायला हात उचलला, पण अद्विकाने एका हाताने तिचा हात पकडला आणि दुसरा हात तिच्या गालावर सणसणीत ठेवून दिली. त्या आवाजाने अख्खा कॅम्पस घुमला. अद्विका रागाने ओरडत म्हणाली, अद्विका प्रताप सिंगला कोणी हात लावेल एवढी हिंमत कोणातच नाहीये. एवढं बोलून अद्विका पूर्वी सोबत निघून गेली. पण रिया गालावर हात ठेवून सुन्न उभी होती. अख्खं कॉलेज कॅम्पस तिच्याकडे बघत होतं. रिया सुद्धा रागाने ओरडली, अद्विका लक्षात ठेव, रिया सिंग राजपूतवर हात उचललायस तू. तुला या कॉलेजमध्ये नरक दाखवला नाही ना, तर माझंही नाव रिया नाहीये. याच कॉलेजमध्ये सगळ्यांसमोर गुडघ्यांवर बसून माफी मागशील माझ्याकडे. लक्षात ठेव माझं बोलणं. अद्विकाने तिच्याकडे लक्ष न देता घरचा रस्ता धरला. अद्विका बेडवर बसून अध्यायचाच विचार करत बसली होती. आज कॉलेजमध्ये अध्यायने तिच्यासोबत जे काही केलं होतं त्यावरून तिला कळून चुकलं होतं की हे लग्न काही सोपं नाहीये. तिचं डोकं पुरतं ब्लँक झालं होतं. एका झटक्यात तिची दुनियाच पालटली होती. तिला स्वतःलाच काही सुचत नव्हतं. कुठे ती कालपर्यंत आपल्या ताईच्या लग्नाची स्वप्न बघत होती आणि कुठे आता तिचं स्वतःच लग्न ठरलं होतं. अद्विका उदासपणे बसली होती. तेवढ्यात आभाजी खोलीमध्ये आल्या. त्यांच्या हातात जेवणाचं ताट होतं, जे त्या अद्विकासाठी घेऊन आल्या होत्या. कारण सकाळपासून अद्विका आपल्या खोलीतच होती. ती रात्री जेवायला खाली आलीच नाही, म्हणून तिच्या आईसाहेब स्वतः जेवणाचं ताट घेऊन तिच्या खोलीत आल्या. अद्विकाची नाराजी काही आभाजींपासून लपली नव्हती. ती किती डाऊन आहे हे त्यांना स्पष्ट दिसत होतं आणि त्यामागचं कारणही त्यांना चांगलंच ठाऊक होतं. आभाजी खोलीत आल्या आणि बेडवर बसल्या. मग प्रेमाने अद्विकाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या, काय झालं? काय झालं माझ्या लाडोला? कसला एवढा विचार करतेस? आईच्या आवाजाने अद्विका भानावर आली. ती बावरून बघत म्हणाली, आईसाहेब तुम्ही इथे? तिच्या चेहऱ्यावरचे प्रश्न बघून आभाजी हसल्या आणि पोळीचा घास भाजीमध्ये बुडवून तिच्या तोंडाजवळ नेट म्हणाल्या, अगं आमची लाडो आज जेवायला खाली आलीच नाही, म्हणून आम्हीच आलो आमच्या लाडोला भरवायला. उद्या तुझं लग्न होईल, तू दुसऱ्या घरी जाशील, मग एवढे लाड करायला आम्हाला कधी मिळणार? आईचं बोलणं ऐकून अद्विकाचे डोळे भरून आले आणि ती हुंदकी देऊ लागली. तिच्या डोळ्यात पाणी बघून आभाजी गडबडल्या. त्याने तिचा चेहरा आपल्या हातात धरून प्रेमाने म्हटलं, काय झालं बाळा, काय रडतेस? अद्विका हुंदके देत म्हणाली,
मला नाही वाटत की ते हिटलर म्हणजे राणासाहेब माझ्याशी लग्न करायला तयार आहेत. आज त्यांनी ज्या प्रकारे कॉलेजला लेट आल्यावर माझा इन्सल्ट केलाय ना, मला खूप वाईट वाटलं. आभाजी हसून म्हणाल्या, मग काय वाटतं तुला लाडो की त्याने कॉलेजमध्ये डंका पेटावा की तू त्याची होणारी बायको आहेस म्हणून? विचार कर, लोकांना कळल्यावर कसं वाटेल की कॉलेजचा प्रोफेसर आपल्याच स्टुडंटशी लग्न करतोय, म्हणूनच तो तुझ्याशी तसा वागतोय. कळलं का लाडो? आद्विकाला ते कुठेतरी पटत होतं. ही गोष्ट लपवणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. ती आईसाहेबांना म्हणाली, ठीक आहे आईसाहेब, तुम्ही जा, मी जेवते आणि झोपते. उद्या लवकर कॉलेजला पण जायचंय. आभाजी उभे राहिले आणि चेहऱ्यावर हसू आणत म्हणाल्या, जावई बापूंना बघायची ओढ लागली वाटतं. ठीक आहे, झोप तू, मी जाते. एवढं बोलून आभाजी तिथून निघून गेल्या. आद्विका मात्र लाजून पाणी पाणी झाली. दुसरीकडे रिया आपल्या घरात अजून जागीच होती. ती आरशासमोर बसून त्याच गालाला कुरवाळत होती ज्यावर आज आद्विकाने सणसणीत ठेवून दिली होती. तिचे डोळे अजून पण लाल झाले होते. तिच्या कानात अजून पण त्या चापटीचा आवाज आणि पोरांचं हसणं घुमत होतं. अचानक ती किंचाळली, आद्विका, मी तुला सोडणार नाही. उद्या बघच तू मी तुझं काय करते ते. त्यानंतर तिने आपल्या ड्रॉवर मधून एक ट्रिमर काढलं आणि बॅगेत ठेवत म्हटलं, आता लागेल शांत झोप मला. सकाळचे 10 वाजता कॉलेज कॅन्टीन. आद्विका यावेळी पूर्वी सोबत कॅन्टीन मध्ये होती. त्यांचं टेबल खाण्यापिण्याने भरलेलं होतं आणि आद्विका एकामागून एक असे समोसे गिळत होती. तिला असं खाताना बघून पूर्वीला कळून चुकलं होतं की तिची मैत्रीण हिला एक टेन्शन मध्ये. पूर्वीने तिला विचारलं, काय झालंय, असं कोणतं नवीन टेन्शन आलंय तुझ्या डोक्यावर? आद्विकाने नाही म्हणून मान हलवली. तेवढ्यात पूर्वीने घड्याळात बघितलं आणि पटकन बॅग उचलून उभी राहत म्हणाली, चल लवकर चल, राणा सरांच्या क्लासची वेळ झालीये. हे नाव ऐकताच आद्विकाचा चेहरा रडल्यासारखाच झाला होता. तिला तसंच बसलेलं बघून पूर्वी चिडून म्हणाली, बसल्या बसल्या काय विचार करतेस, चल लवकर, आपल्याला लेट होतोय. आद्विका मनावर दगड ठेवून बॅग उचलून निघाली आणि थकल्या पावलांनी क्लासरूम कडे जाऊ लागली. पूर्वी आणि आद्विका क्लासरूम जवळ पोहोचल्या, पण अध्याय आधीच क्लासमध्ये येऊन शिकवत होता. हे बघून त्यांची जाम फाटली. त्या दोघी तशाच मान खाली घालून उभ्या राहिल्या. शिकवता शिकवता अध्यायचं लक्ष त्या दोघींकडे गेलं. त्यांना बघून त्याने एकदा आपल्या घड्याळात पाहिलं. त्यानंतर त्याचे डोळे कठोर झाले. अध्याय त्यांच्याकडे बघत आपल्या कडक आवाजात म्हणाला, तुम्ही दोघी 30 मिनिटं लेट आहात. का एवढा उशीर झाला कळेल मला. एवढं बोलून त्याने एकदा आद्विकाकडे पाहिलं. तेवढ्यात पूर्वी मान खाली घालून हळूच म्हणाली, सॉरी सर, पुढच्या वेळेस नाही लेट होणार. अध्याय कडक आवाजात म्हणाला, जा आपल्या जागेवर जाऊन बसा. दोघी क्लासरूमच्या आतमध्ये आल्या आणि जशा आपल्या जागेवर बसणार तेवढ्यात अध्यायाने आद्विकाला थांबवत म्हटलं, मिस आद्विका, मी फक्त तुमच्या मैत्रिणीलाच आत यायला सांगितलं होतं. आद्विका मान खाली घालून उभी राहिली. यावेळी अध्यायाच्या भीतीने तिचे पाय लटपटत होते. तेवढ्यात अध्यायाने टेबलवरून खडू उचलला आणि बोर्डवर जाऊन काहीतरी लिहिलं. त्यानंतर तो आद्विकाला कडक आवाजात म्हणाला, मिस आद्विका, इकडे या आणि हा प्रश्न सोडवा. प्रश्न तसा सोपा होता, पण आद्विकासाठी खूपच अवघड होता. हळूहळू बोर्डकडे जाताना मनातल्या मनात ती म्हणाली, देवा रे, कोणत्या जन्माचा बदला घेतोयस तू माझ्याकडून. अरे सोड ना माझ्यासारख्या भोळ्या पोरीला. खरंच सांगते देवा, पुढच्या वेळेस नक्की अभ्यास करून येईन. प्लीज या वेळेला प्लीज घंटा वाजवून क्लास संपव ना. आद्विका भोळेपणाने मनातल्या मनात देवाला साकडं घालत होती. तिचा चेहरा बघून अध्यायाला कळून चुकलं होतं की तिला इतक्या सोप्या प्रश्नाचं उत्तर पण येत नाहीये. पण त्याला बघायचं होतं की इतक्या सोप्या प्रश्नाचं आद्विका नक्की काय उत्तर देणार. आद्विकाची नजर फळ्यावर खेळली होती. गणितातले आकडे तिच्या डोळ्यासमोर जणू काही गिरक्या घेत होते. हे पाहताच तिच्या घशाला कोरड पडली. कशीबशी लाळ गिळून ती कासवाच्या गतीने फळ्याच्या दिशेने एक एक पाऊल टाकू लागली. आद्विकाची ती मंद चाल पाहून अध्यायाचा धीर सुटला आणि तो आपल्या करड्या आवाजात म्हणाला, मिस आद्विका, याच गतीने चालत राहिला तर फळ्याजवळ पोचायला उद्याचा दिवस उजाडेल. जरा पाय उचला. कॅन्टीन मध्ये समोसा खाताना जी गती होती ती कुठे गेली. अध्यायाच्या तोंडून समोशाचा उल्लेख ऐकून आद्विकाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे डोळे विस्पारले आणि ती एका केविलवाण्या नजरेने अध्यायाकडे पाहू लागली. तिच्या मनात एक विचार घोळत होता, याने मला कॅन्टीन मध्ये पाहिलं तर नाही ना. पण या विचाराने तिला लाज नाही, उलट अध्यायाचा भयंकर राग आला. कोण लागतो हा माझ्या खाण्यापिण्यावर नजर ठेवणारा. मनातल्या रागाला दाबून आद्विकाने टेबलवरून खडू उचलला आणि फळ्याजवळ जाऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. काही क्षणातच तिने खडू खाली ठेवला
ती मान खाली घालून बाजूला उभी राहिली. अध्ययने तिच्याकडे एक भेदक नजर टाकली आणि मग फळ्याकडे पाहिलं. फळ्यावरचं अक्षर पाहताच त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो फळ्यावरून नजर न हटवता आपल्या भारदस्त आवाजात म्हणाला, मिस अद्विका, हे काय करून ठेवलंय तुम्ही? अध्यायच्या प्रश्नावर अद्विका अत्यंत निरागस चेहरा करून म्हणाली, सर तुम्हीच म्हणालात ना प्रश्न सोडवा. एवढं बोलून ती टकामका त्याच्याकडे पाहू लागली. क्षणभरासाठी अध्याय तिच्या त्या बोलक्या खोल डोळ्यांमध्ये हरवून गेला होता, पण लगेचच तो भानावर आला. मी इथे एक प्राध्यापक आहे, त्याने स्वतःला बजावलं. त्यांच्या घरच्यांनी जरी त्यांचं नातं पक्क केलं असलं तरी कॉलेजमध्ये त्यांच्यात प्राध्यापक आणि विद्यार्थिनी याच नात्याची एक लक्ष्मण रेषा होती जी ती ओलांडू शकत नव्हता. अध्यायाने पुन्हा फळ्याकडे पाहिलं जिथे अद्विकाने मुंग्यांच्या रांगेसारखं इतकं बारीक अक्षर काढलं होतं की ते वाचणंही अशक्य होतं. काय झालं असेल यानंतर अद्विकाचं? आता यापुढे अद्विका सोबत काय नेमकं होणार आहे? कथा पुढे काय वळण घेणार आहे? जाणून घेण्यासाठी